फ्रेंड्स, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही पुण्याच्या भोरीआळीमध्ये आलेलो आहे. डेकोरेशन, गणपतीचं डेकोरेशन संदर्भात. हे पुण्याचं सर्वात होलसेल मार्केट आहे आणि इथं खूप साऱ्या वस्तू भेटतात. स्टेशनरी, यूज अँड थ्रो, हे सर्व काही वस्तू भेटतात. मी आद्विका आणि निवेदिता आलेलो आहे. चला तर बघूया. सगळं भेटतं ना, कपड्यांपासनं लेडीज गारमेंट्सपर्यंत, आहे ना निवेदिता? इथं सर्व होलसेल मार्केटमध्ये भेटतं. कटलरी, ते ड्रेस बघ ना किती छान आहेत. लहान लहान मुलांचे वंदे मातरम छान आहेत. आता गणपती म्हटलं लोकांची गर्दी वाढलेली आहे ना. हे पण छान आले, 12 पीस असतं. थोडंसं चेंज असं नवीन. ह्याच्यामध्ये असं नवीन आलंय ना. हां, ह्याच्यामध्ये पण भारी वाटतं. हे रेडीमेडमध्ये येतं आहे ना, सगळं रेडीमेडमध्ये येतं आहे. ती फुलं वगैरे आपल्याला नक्की कुठं बघायचं? कुठं, कशामध्ये? मावशी कसं आहे हे? काय आहे किंमत? काय आहे ह्याच्यामध्ये? त्या पिंडेमध्ये किती कसं दिलं? ह्या पिंडेमध्ये 800 रुपये. आणि कशाचं बनलं आहे हे? MDF काय? MDFचं आहे. 600 रुपये. 600. 500 में देंगे कुछ चाहिए तर लगेच बनवून लगेच भेटेल का? नहीं नाही का? नाही बरं. हे स्वामींचं आहे ना, छोट्यामध्ये पाहिजे आहे ना. 500 रुपये. इथं सर्व तुम्हाला वस्तू भेटतील, गणपतीच्या डेकोरेशन पासून स्टेशनरीपर्यंत, आहे ना निवेदिता? इथं पण छान. त्यासाठी तिकडून लांब निघतोय बाबा, कुठे ना कुठे त्याला भेटतंय चांगली गोष्ट म्हणून आम्ही असतो. का काय आहे? कितीला आहे हे मधलं? 400 रुपये. 400. 80 रुपयाला आहे. हे 80 पर्यंत. पर्यंत ना भाऊ, हे म्हणते का सिंगल फ्लॉवर? टोटली 40ला एक आहे ना. काय पाहिजे तुम्हाला? हे पण भारी आहे आणि ते पण मस्त आहे. लहान मुलांचे ड्रेस वगैरे, हां ड्रेस वगैरे पण आहेत. चला इथून सरळ ना, इथून म्हणून ब्युटी पार्लरचे पण साहित्य इथं खूप सारे स्वस्त आहेत. ब्युटी पार्लरचे राख्या पण आल्यात बघ, मस्तपैकी सुंदर आहेत अशा राख्या. व्हरायटी पण खूप असते इथं, आहे ना. आता रक्षाबंधन आलं म्हटल्यावर राखीचं सगळं स्टॉकच स्टॉक. लहान मुलांचे मोजे वगैरे सगळं काही गोष्टी आहेत तिथं. वाव, का डेकोरेशन बनवलंय तिथं मस्त. म्हणजे हे रेडीमेड डेकोरेशन आहे. दरवेळेस मकर्स असतं तिथं. खूप सुंदर सुंदर मकर्स आहेत इथं. बघायचे का? चल बघूया एकदा राऊंड मार.
खूप सुंदर असे रेडीमेड मकर्स आहेत है ना. ह्याची प्राइस काय? 14,999. वाव, सुंदर बनवलं आहे. हे पण आहे 14,999. बिग आहे, मोठा आहे. 21,500. छोटे छोटे पण मकर्स. भोरेआळीमध्ये सगळं रेडीमेड आणि एकदम भारी. दरवर्षी आम्ही इथंच येतो. हा बघतो पिकॉप ना आदू, पिकॉप बघतो. गणपतीसाठी लागणारं ताटावर ठेवणाऱ्या गोष्टी सर्व होलसेल दरामध्ये अवेलेबल आहे आणि खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत. असं वाटतं की दिवाळी आहे नाही का, दिवाळीची इतकी गर्दी असते तरी त्या मानाने आज गर्दी कमीच आहे. नको दादा, वाढ नव्हते ना जेडे. हे कितीला आहे दादा? 250ला जोडी. हो, हे बघा पुण्याचं सगळ्यात होलसेल आणि भोरेआळी म्हणतात त्याला. इथं स्टेशनरी, परत तुमचं हार्डवेअर, पुन्हा गणपतीचं सगळ्या काही गोष्टी आहेत तिथं. वाव, खूप छान हो. वरती पण खूप छान आहे बाबा. लहान मुलांच्या पण गोष्टी आहेत. आता गर्दी कमी आहे कारण की गणपती अजून थोडा लांब आहे ना. नाहीतर मग इथं चालायला जागा उरत नाही है ना निवेदिता. हार्डवेअर मटेरियल पण आहे. एक मग असे कटिंगमध्ये पण तयार करून ठेवले ते. कटिंगमध्ये पण तयार करून. राख्या तर भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये. हां, ह्याच्या पाठीमागे पण एक गाडी आहे ना, तिथं पण हे भेटतं ना, हे बेडशीट. मग हे रविवार पेठ आहे ना, हे भोरेआळी. आणि ह्याच्या पलीकडे काय? तिकडे मंडई येते, तिथं मंडई आहे. ओके. हां, इकडे जाऊ का? चला पुढे जाऊ. सगळं स्टेशनरी वगैरे सगळं हे पण छान दिसतं. वाव, हे पण किती छान आहे बघ. मखर आहे. इथला दाविनगिरी डोसा खूप छान आहे. आम्ही नेहमी आल्यानंतर इथं दाविनगिरी डोसा खातो है ना निवेदिता. खूप छान आहे इथला. साधारण 8-9 वाजता रविवारी बंदच होत राहतं, पण आम्ही इथं नेहमी आल्यानंतर दाविनगिरी डोसा नेहमी खातो. कसे दिले मावशी? बरं. सुंदर अशा लाइटिंगी पण आहे तिथं.
पतंगी पण भेटतात खास पतंगीसाठी. हे जहागीरदार. कोणता अत्तर आहे आपण जे घेतो ते? हां हे डीट्सवाला ना. किती? कितीला? 140 ला. मस्त अत्तर आहे. आता नेलं ते पण. हो. देऊ. तुमच्याकडे सगळे होलसेलमध्ये आहेत ना अत्तर सगळे होलसेल वगैरे सगळं? ऑर्डिनरी घेतले. हां ना. ओके सगळे उदबत्ती सोन्या मारुती चौक ना. हो. काय खायचं आहे तुला सांग? इथं सर्वात फेमस असं दाविनगिरी डोसा. आम्ही नेहमी आल्यानंतर इथं असं फेमस असं दाविनगिरी डोसा होतो आणि आजूला पण खूप आवडतो. हो ना पिल्लू? मस्त. अरे बापरे. भाऊ ऐका ना एक लोणीस पण डोसा द्या नाही. पण डोसा भेटेल एकच चटणी चालेल. चटणी नाही लावली. चटणी नाही लावली तरी चालेल. चटणी नाही लावलं तर चालेल पण डोसा द्या. आदूला भरपूर तहान लागलेली आहे ना दादू? आदूला एकदम. हो बाई बसतो. बघ आपला डोसा बनतोय. बघ बनायला लागला डोसा आपला मस्तपैकी. हो ना आदू? हो डोसा बनतोय आपला. खूप इथं दुकान आहेत खाऊ गल्लीची खूप म्हणजे खूप सारी. तुला आईस्क्रीम खायचं? दादा फायनली आमचा डोसा आलेला आदूचा फेवरेट. हो ना आदू? छान. खा पिलो. काय चटणी? मस्त अशी लाल चटणी हे आणि हे काय आहे सॉस आहे ना हे? सॉस बरोबर देऊ का? सॉस देऊ? तिला फक्त चटणी. अगं दिली चटणी बाळा. बघ हे बघ चटणी. तुला चटणी दिली आहे. हे नको. हा खूप अजून. हां लावली आता. हां मित्रांनो आमची शॉपिंग तर झालेली आहे. तुम्हाला हो तुला घ्यायचंच ना. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला प्लीज माझ्या ब्लॉगला लाईक शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.